कर्जत तालुक्यातील कुंडलज गावात एका विवाहित महिलेसोबत गावातीलच एका व्यक्तीने रस्त्यात अडवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पीडित महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही आरोपीवर अद्याप कठोर कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडलज गावातील पीडित महिला ही 21 मे रोजी सकाळी आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी दहिवली येथील एका हॉस्पिटलमध्ये जात होती। त्यावेळी आरोपी मनोहर तुळशीराम माळी याने तिचा पाठलाग केल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपीने महिलेजवळ येत आपली दुचाकी तिच्या समोर आडवी लावली आणि तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधत तिच्याशी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे महिला घाबरली असून तिने तत्काळ आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली। त्यानंतर संबंधित महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी मनोहर माळी याच्या विरोधात तक्रार दाखल केली। संबंधित आरोपी हा तिच्या घराजवळच राहत असून गावातील मुख्य रस्त्यालगत त्याचं चिकनचं दुकान आहे। तसंच गेले अनेक दिवस आरोपी महिलेकडे वाईट नजरेने पाहत होता आणि तिला मानसिक त्रास देत असल्याचाही पीडित महिलेने आरोप केलाय। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र तक्रार दाखल होऊनही आरोपीवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोप पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मी सकाळी गुरुवारी माझी भावजाई आपल्या मातोश्री दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे ना, तिचं ऑपरेशन होतं। त्याच्या गडबडीमध्ये मी लवकरच सकाळी निघले घरातनं। सकाळी लवकरच निघले तरी ते रस्त्यावर तर मला आडवा झाला तरी मी विषय सोडला, म्हणलं माझी पण गालं नाही, त्याच्यासाठी मी निघून गेले असेल पुढे। त्यात नाही झालं तर मी विकोमध्ये बसले आणि माझा आस्ते पाठला करीत मी पोचरीपर्यंत चेक केलं, काय माझा पाठला करीत आला आहे, तरी पण मी विषय सोडून दिला। पार कर्जतपर्यंत आणि लाखरपर्यंत त्यांनी ओव्हरटेक केलं मला रिक्षाला 2 वखत ओव्हरटेक केला। तर मी तरी पण बोले जाऊ दे, 2 रस्ते आहेत ना त्याच्यामध्ये, तर कर्जतमध्ये पण आला असेल कशासाठी, तर मी दहिवली उतरले। तिथनं पण एकदा फिरून बघितले पाठीमागं कोण आहे का, नाही तर मी चालत पूर्ण म्हणजे असा रस्ता करीत गेलो। मग आता दवाखान्यापर्यंत पोचलो बघ, तर तिथनं पोचले तर नेमकं थोड्या रस्त्याला आला ना, डायरेक्ट आडवा आला ना, म्हणतो तुझं म्हणणं काय, अशा घाणेरड्या भाषेमध्ये तो मला बोलला, घाणेरड्या भाषेमध्ये बोलला। आणि मी गुरुवारपासून जिथून माझं झालं आहे ना, तिथून मी इथे याच्यामध्ये आलो आहे पोलीस स्टेशनला। तर पोलीस स्टेशनमध्ये ते काही असा हेच केला नाही। मी आता फेऱ्या मारतो, माझा धीर फेऱ्या मारतो, पण ते अजून काही ॲक्शन घेतलीच नाही त्याच्यावरती। त्याच्यावरती काय अशी ॲक्शन घेतलीच नाही आणि तो गुन्हेगार डायरेक्ट मोकाट फिरतो। मला त्रास आहे त्या गोष्टीचा। उद्या सकाळी मला काय झालं तर मी काय करणार। स्थानिक नागरिकांनी आरोपीवर तत्काळ कठोर कारवाई करून पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी केली आहे। दरम्यान अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच कठोर कारवाई होणं गरजेचं असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते। महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा घटनांमध्ये तत्काळ आणि कडक शिक्षा झाल्यास भविष्यात अशा प्रवृत्तींचा वाढता धोका रोखण्यास मदत होईल असंही बोललं जात आहे। आता या गंभीर प्रकरणात कर्जत पोलीस पुढे कोणती भूमिका घेतात आणि आरोपीवर नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।